एक महत्त्वाची बातमी मुंबईतून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणात संशयित म्हणून पकडल्या गेलेल्या आकाश कनोजियाची धक्कादायक कहाणी आता समोर आली आहे। केवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या सैफ कनोजियाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि कोठडीतून सुटल्यानंतर कनोजियाच्या अडचणी मात्र प्रचंड वाढल्या। पोलिसांनी ताब्यात घेत आकाशला त्याचा चेहरा न झाकता तो दाखवला गेला आणि त्यामुळे आकाशची प्रचंड बदनामी झाली असं त्यांनी म्हटलंय। पोलिसांच्या एका कारवाईमुळे आकाश कनोजियाची नोकरी गेली आहे, त्याचं ठरलेलं लग्नही मोडलंय। रेल्वेमध्ये तो कामाला होता, तिथली त्याची नोकरी गेलेली आहे। या दरम्यान पोलिसांनी बेदम मारहाणही केली असंही कनोजियानं सांगितलंय। अधिक माहिती घेऊयात, भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, आकाश कनोजिया मोठे दावे करतोय आणि एकीकडे आपण बघतोय की मारहाण झालेली आहे, लग्न तुटलं, अशा अनेक त्यांनी तक्रारी सांगितलेल्या आहेत। नेमकं काय काय म्हणणं आहे आकाश कनोजियाचं आणि त्यावर पोलिसांनी काही प्रत्युत्तर दिले का? नक्कीच प्रज्ञा, पोलिसांचं काहीच अजूनही त्या विषयावर प्रत्युत्तर आलं नाहीये, पण आकाश कनोजियाने विविध दावे केलेले आहेत। तो असंही म्हणतोय की मी रेल्वेमध्ये चालक होतो। खरं तर याची पुष्टी कोणीही देत नाहीये की तो रेल्वेतच कामाला होता का। मात्र त्यांनी असं सांगितलंय की मी रेल्वेमध्ये चालक म्हणून काम करतो। यामुळे माझी ज्या वेळेला मला कळलं की फोन आला पोलिसांचा की सैफ अलीवर हल्ला तुम्ही घरी आहात का, सैफ अलीवर हल्ला करण्यासंदर्भात चौकशी करायची आहे, त्यावेळेला मी नववधूला भेटण्यासाठी जायला निघालेलो होतो। यावेळेला पोलिसांनी माझी ट्रेन जी आहे ती अडवली आणि मला दुर्ग छत्तीसगड इथनं ताब्यात घेतलं, माझी चौकशी केली आणि मीडियाने जेव्हा माझे फोटो दाखवले त्यावेळेला माझ्या कुटुंबाला अत्यंत मोठा धक्का बसला। त्यांचे अश्रू जे आहेत ते अनावर झाले। माझ्या नववधूने मला लग्नासाठी नकार दिला असं माझ्या आजीने मला सांगितलं। पोलीस मला घेऊन गेले रायपूरला, तिथून रायपूरला घेऊन गेले, तिथेही मला मारहाण केली आणि त्यानंतर शेजारीच असलेल्या ठाण्यातनं जेव्हा दुसरा आरोपी संशयित पकडला त्यावेळेला मला RPFनी सोडून दिलं आणि पण तोपर्यंत माझ्या आयुष्याची बर्बादी झालेली होती। मला कॉन्ट्रॅक्टरनी देखील कामावरनं काढून टाकलं। आता मी सैफ अलीच्याच घराच्या जवळ जातो आणि मला नोकरी द्या म्हणून मागणी करतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र या सगळ्या गोष्टींना पोलीस अजूनही कुठेही पुष्टी देत नाहीत। इतकंच नव्हे तर आता शरीफुलला जे पकडलेलं आहे त्याला देखील ठसे जे आहेत ते अद्यापही कुठेतरी मिसमॅच होताना देखील कालचं नवीन वृत्त जे आहे ते समोर आलेलं होतं। त्यामुळे आता नेमकं पोलीस यावर काय प्रत्युत्तर देणार आणि या सगळ्यामध्ये पोलीस नेमका कसा शोध घेणार आणि कनोजियाचं जे बिघडलेलं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आहे ते त्या संदर्भात पोलीस काय बोलणार हे बघणं देखील प्रज्ञा आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, आणि जे आरोपी समोर येत आहेत त्या आरोपींसंदर्भात नवनवीन खुलासे खरं तर येऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे मुंबई पोलिसांनी ज्या गतीनं आरोपींचा शोध घेतलेला आहे ते आरोपी खरंच मुख्य आरोपी आहेत का असा प्रश्नही वारंवार उपस्थित केला जाऊ लागलाय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री।